नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। जय सियारामच्या जयघोषात चौपाला धाम 108 गाव परिक्रमा कलश यात्रेचा सांगता सोहळा। श्री क्षेत्र आशा येथे 3.5 वर्षांच्या अखंड रामनाम संकीर्तन यात्रेची माता नर्मदेच्या कुशीत भावपूर्ण सांगता। आमचे प्रतिनिधी मंगेश पाटील यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क। नमस्कार प्रेक्षक हो, माता नर्मदेच्या पवित्र तटावर वसलेल्या आणि पूज्य ब्रह्मचारी ब्रह्मलीन संत श्री दगाजी बापू यांच्या तपोभूमीने पावन झालेल्या श्री क्षेत्र आशा येथे चौपाला धाम 108 गाव संकल्प परिक्रमा कलश यात्रेचा अत्यंत भव्य आणि भक्तिमय वातावरणात समारोप सोहळा संपन्न झाला। मागील 3.5 वर्षांपासून सुरू असलेला हा अखंड रामनामाचा यज्ञ 128व्या गावात पोहोचून यशस्वीरित्या पूर्णत्वास गेला। संत दगाजी बापू यांच्या दिव्य आशीर्वादाने चौपाला धाम येथून या परिक्रमा कलश यात्रेचा प्रारंभ झाला होता। मूळ संकल्प 108 गावांचा असला तरी भाविकांचा अथांग उत्साह आणि भक्ती यामुळे ही यात्रा तब्बल 128 गावांमध्ये पोहोचली। प्रत्येक गावात रामनाम संकीर्तन करत भक्तीची ज्योत पेटवत ही यात्रा जेव्हा श्री क्षेत्र आशा येथे पोहोचली तेव्हा संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता। समारोप प्रसंगी उपस्थित हजारो भाविकांनी सामूहिक रामनाम संकीर्तन केले। त्यानंतर मुख्य कलश आणि पूज्य दगाजी बापू यांच्या प्रतिमेचे शास्त्रोक्त पद्धतीने पूजन अर्चन करण्यात आले। ढोल ताशांचा गजर, टाळांचा कडकडाट आणि जय सियाराम नर्मदे हरच्या जयघोषात कलश व बापूंच्या प्रतिमेचे माता नर्मदेच्या पवित्र जलात विधिवत विसर्जन करण्यात आले। या सोहळ्यासाठी संपूर्ण परिसरातील अबाल, वृद्ध, महिला आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 3.5 वर्षांच्या या आध्यात्मिक प्रवासाची सांगता होताना अनेक भाविकांचे डोळे आनंदाश्रूंनी आणि श्रद्धेने पाणावले होते। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।